मजदी ग्रामपंचायत या ठिकाणी आज अँटी करप्शन धुळेच्या पथकाने एक सापळा कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी जे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी मेघराज बोरसे यांना 50,000 रुपयाची लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये जे कोणी तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नी या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या वार्डामध्ये जे काही विकास कामं करायचे होते, पेवर ब्लॉक आणि मुलींचे काही शौचालयाचे कामकाज त्यांना विकास कामं करायचे होते, त्यासाठी त्यांनी विनंती अर्ज सादर केलेला होता ग्रामपंचायतीला। परंतु जे काम होतं विकास काम ते 12 लाख त्याची अंदाजपत्रिकेनुसार किंमत होती आणि जे आरोपी लोकसेवक ग्राम विकास अधिकारी मेघराज बोरसे यांनी तक्रारदार यांना अशी मागणी केली की अंदाजपत्रिकेच्या 20% म्हणजे 2,40,000 रुपये ही रक्कम जो कोणी इच्छुक ठेकेदार असेल त्याच्याकडून आगाऊ स्वरूपात मागून त्यांच्याकडे द्यावी अशी त्यांनी लाचेची मागणी ही 2,40,000 रुपयाची केली होती। तडजोडी 2 लाख रुपये स्वीकारण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आज रोजी 50,000 रुपये लाचेचा पहिला हप्ता म्हणून स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडलेला आहे। त्यांच्या विरुद्ध साक्री पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही राबवत आहोत। तरी नागरिकांना आम्ही विनंती करतो की ज्या कोणी सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून लाचेची मागणी केली असेल तर आपण अँटी करप्शन ब्युरो धुळे या ठिकाणी संपर्क साधावा। आमचा टोल फ्री क्रमांक 1064 यावर देखील आपण संपर्क करून तक्रार देऊ शकता। धन्यवाद।